आता एक मोठी अपडेट येते। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। भारत निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय। मतदान 12 मे रोजी होणार आहे। सकाळी 9 ते दुपारी 4 अशी मतदानाची वेळ असेल आणि 12 मे रोजीच या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। तर विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीची घोषणा झालेली आहे। निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम हा निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेला आहे। या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल। सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल आणि त्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। तर विधान परिषदेच्या 9 जागांसाठीचा कार्यकाल संपल्यानंतर आता निवडणुकीची घोषणा झालेली आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, नेमका कसा असणार आहे हा निवडणुकीचा कार्यक्रम? माधवी, 13 मेला विधान परिषदेतील 9 सदस्य निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागी आता नवीन सदस्यांची त्या ठिकाणी नेमणूक होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता निवडणूक जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे संजय केनेकर असतील, यासोबतच नीलम गोरे असतील, उद्धव ठाकरे असतील, संदीप जोशी असतील, दादाराव केचे असतील, अमोल मिटकरी असतील, रणजितसिंह मोहिते पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे यांच्या ह्या 9 जणांच्या जागा रिक्त होत आहेत आणि त्यासाठी आता ह्या निवडणूक जाहीर होताना पाहायला मिळत आहेत। यासाठी 23 एप्रिलला या संदर्भातलं नोटिफिकेशन निघणार आहे। त्यानंतर 30 एप्रिल पर्यंत नॉमिनेशन भरता येणार आहे आणि त्यानंतर साधारणपणे 12 मेला यासाठी मतदान पार पडणार आहे। मतदान सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे मतदान असणार आहे आणि यासाठी आता सर्वच पक्ष कसोशीने प्रयत्न करताना आपल्याला दिसतील। सध्या ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं संख्याबळ आहे त्यानुसार त्यांच्या वाट्याला यातील केवळ 1 ते 1 जागा येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। अतिरिक्त मतांसंदर्भात आता महाविकास आघाडी काही निर्णय घेते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर दुसरीकडे महायुती सर्व जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 13 जवळपास अतिरिक्त मत आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 उमेदवार उभा करणार की 2 उमेदवार उभे करणार अशी अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत येत्या काळात आपल्याला मिळताना दिसतील। माधवी, नक्कीच आता या निवडणुकीच्या अनुषंगाने निलेश, रस्सीखेच सुरू होणार आहे। महाविकास आघाडी असो की महायुती असो, तर महाविकास आघाडीचा विचार करायचा झाला तर एकमेव जागा त्यांच्या वाटेला येणार आहे। आपण या आधीच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी पण पाहिलेलं होतं की मोठ्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार रस्सीखेच होती किंवा एकमत होत नव्हतं। तर आता या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब होईल का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीकडे एक जागा जास्त लढवण्याची संधी आहे, कारण राष्ट्रवादीकडे अधिकची मत आहेत। ते पाहता महायुतीमध्ये कशी चुरस पाहायला मिळणार आहे? खरं तर महायुतीचा आपण विचार करायला गेला तर सर्वात जास्त जागा ह्या भाजपच्या वाटेला येणार आहेत। त्या खालोखाल एकनाथ शिंदेची शिवसेना आणि त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्याचं संख्याबळ जे आहे ते 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। 29चा जर कोठा या सगळ्या निवडणुकीसाठी निश्चित झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 40 सध्या मतं आहेत, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे 56 मतं आहेत, तर जवळपास 132 मतं जी आहेत ती भाजपकडे असणार आहे। त्यामुळे 4 ते 5 जागा या भाजपच्या वाट्याला येतील। त्या खालोखाल शिंदेची शिवसेना असेल आणि त्या खालोखाल आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिसणार आहेत। महाविकास आघाडीची मात्र परिस्थिती अतिशय बिकट आहे, कारण त्यांचं संख्याबळ जे आहे ते 3 पक्षांचं मिळून 1 जागा निवडून आणेल इतकं संख्याबळ सध्या त्यांच्याकडे आहे। त्यामुळं महायुतीमध्ये विधान परिषदेचे उमेदवार वाढताना आपल्याला दिसतील आणि आगामी काळातली विधान परिषदेतील गणित देखील या निवडणुकीमध्ये आपल्याला बदलताना दिसणार आहेत। खरं तर खालच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये, त्यामुळे आता वरच्या सभागृहातली देखील अशीच काही परिस्थिती निर्माण होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत आणि 1 जागा आहे, त्यामुळे ती जागा कोण घेणार यासाठी देखील मोठा रस्सीखेच असेल। तर खाली महायुतीमध्ये मात्र एकमेव जी जागा महाविकास आघाडीकडे जाते ती देखील आपल्या पदरात पाडून घेता येईल या पद्धतीचे देखील प्रयत्न आपल्याला होताना दिसणार आहेत। 13 मेची तारीख आता निश्चित मतदानाची झालेली आहे आणि त्या दिवशी अनेक वेगवेगळ्या घडामोडी जी आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतात। या निवडणुकीवरून आगामी काळातली विधान परिषदेतील अनेक गणितं जी आहेत ती देखील आपल्याला बदलताना दिसणार आहेत। नक्कीच आता आगामी काळात या अनुषंगाने जोरदार घडामोडी आपल्याला दोन्ही बाजूला पाहायला मिळणार आहेत। निलेश, या संदर्भात अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।